नमस्ते, श्राऊज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवत आहे पनीर रोल. हा रोल मुलांच्या डब्यासाठी देता येतो. तर मी त्यासाठी घेतलेले साहित्य: पनीर, 1 चमचा दही, आले लसूण पेस्ट, लाल मिरची पूड, चाट मसाला, हळद, जिरेपूड, धनेपूड. ते सर्व एकत्र करून मी घेतलेल्या पनीरला लावून घेतले आणि ते 15 मिनिटासाठी ठेवून दिले. नंतर मी 1 चमचा तुपामध्ये आपले मसाला लावलेले पनीर भाजून घेतले. त्यावरती मी अर्धा चमचा लाल मिरची पूडही घातली आणि दोन्ही बाजूनी छान असे भाजून घेतले. येथे तुम्ही बघू शकता. आपले पनीर दोन्ही बाजूनी छान असे भाजलेले आहे. ते काढून घेऊ आणि त्याच्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये बारीक कट करून घेऊ. इथे मी लांब आकारामध्ये कट करून घेतलेले आहे. चपातीला सॉस लावून त्यावरती टोमॅटो आणि कांदा घालून आपण कट करून घेतलेले पनीरही मी त्यावरती घातले आणि 1 चमचा मेयोनीज घालून त्याचा छान असा गोलाकार रोल करून घेतला. इथे तुम्ही बघू शकता. आणि तो रोल थोडासा भाजून घ्यावा, त्यामुळे तो अजून छान खमंग लागतो. तर तयार आहे आपला पनीर रोल. हा पनीर रोल खायलाही खूप छान लागतो. तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसा झाला होता पनीर रोल. धन्यवाद.